तर आपण पाहतात सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल। आज आपण रहिजा विस्टा प्रीमियर या सोसायटीमध्ये आलेले आहेत। सामाजिक कार्यकर्ते राजसिंग सर आपल्यासोबत आहेत। गेल्या एप्रिल महिन्याच्या अंदाजे 5 तारखेला या ठिकाणी एक वॉटर टँकरच्या दुर्घटनेमध्ये ह्या भागातील एक तरुण आरिश शेख याचा अपघाती दुर्दैवी निधन झालं। त्या निधनादरम्यान ह्या भागातील स्थानिक लोकांनी कॅन्डल मार्च काढला। परत त्यानंतरनं 2-4 दिवसाच्या नंतरनं एक महिलेचा वॉटर टँकरमध्ये पुन्हा अपघात होतो आणि त्या संदर्भामध्ये राजसिंग साहेब आपल्याला माहिती देतील। आणि जे ठीक आहे सर, आपण पहिले सर्वप्रथम माहिती द्या। माझं नाव राज सिंग, फाउंडर ऑफ सिख हेल्पलाईन फाउंडेशन एक NGO आहे आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे। सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट हा टँकर, जेव्हा मी टँकर माफिया हा एक शब्द वापरला होता त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना एक अडचण झाली की हा टँकर माफिया काय आहे। गेले कित्येक वर्ष 10-12 वर्ष हा आम्ही टाक्याचा प्रकल्प दोराबजी मॉलच्या इथे 3 मोठ्या टाक्या निर्माण झाल्या। त्यामध्ये कित्येक पत्र, कित्येक बातम्या आम्ही वारंवार हा टॉपिक सारखा आम्ही आयुक्ताकडे, कलेक्टरकडे आणि आपल्या न्यूजपेपरमध्ये हा हायलाईट करत असायचं। पण जेव्हा आरिश शेख हा एक मुद्दा, जेव्हा त्याचा अपघात झाला, एक ब्रिलियंट स्टुडंट बिशपचा, जेव्हा मी पण त्याच्यावर एक स्टडी करत होतो, त्यांच्या मित्राला भेटलो होतो, त्यामध्ये तो ब्रिलियंट फुटबॉल नॅशनल टीममध्ये अंडर-19 मध्ये तो सिलेक्ट झाला। स्वतः मी पण एक बॅडमिंटन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्लेयर आहे। पण नेमकं मला परत आपण तिथे हा टाक्या कशाला, आणि ह्या सोसायटीमध्ये, माझ्या सोसायटीमध्ये 2000 फ्लॅट आणि रोज माझ्याकडे 40 टँकर, आणि या भागात मोहम्मदवाडी, उंदरी, पिसोली, हांडेवाडी कमीत कमी 5000-10,000 मोठमोठ्या सोसायटी आहेत। म्हणजे तुम्ही विचार करा की कित्येक टँकर। जेव्हा आम्ही स्टॅटिस्टिक हा ऑडिट रिपोर्टमध्ये पाहिलं की ह्या उन्हाळ्यामध्ये, समरमध्ये 60,000 टँकरच्या ट्रिप। पण जेव्हा आम्ही बघितलं की हा कुणाची ट्रिप आहे, हा कुणाचे टँकर आहे, हा सगळे आपले पॉलिटिशियन आहे। आणि जेव्हा हा अपघात झाला, त्यामध्ये कॅन्डल मार्च झाली, त्यामध्ये एक मोठा प्रदर्शन झाला, त्यामध्ये 5-10,000 लोक रस्त्यावर आले की हा पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवायचा। तर जेव्हा आम्ही आयुक्त पवनीत, ॲडिशनल कमिशनर ते पण आले, आमचं पत्र पण यांच्याकडे गेला, आयुक्तकडे, कलेक्टरकडे। एक मीटिंग झाली पोलिसांबरोबर की हा टँकर आणि स्थानिक लोकांची आणि त्यांची सेफ्टीचा हा मुद्दा होता की तुम्ही आमच्या सेफ्टीसाठी गेले एका महिन्यात 3 अपघात झाले।